बारामतीमध्ये शरद पवार यांच्या मेळाव्याकडे व्यापाऱ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे। व्यापाऱ्यांनी बैठक घेणं शक्य नाही असं कळवल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। बारामतीतील व्यापारी हे त्यामुळे अजितदादांच्या बाजूने आहेत का हा प्रश्न पडतोय। 50 वर्षात पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी असं कळवलं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। बारामतीतील व्यापाऱ्यांची भूमिका ही शरद पवार यांच्यासाठी धक्कादायक आहे। महाराष्ट्राच्या व्यावसायिक घटकांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी 2-3 दिवस या प्रयत्नामध्ये घालवले आणि म्हणून ही भूमिका मी सतत घेतली गेली आणि मला गंमत वाटते की बारामतीच्या व्यापाऱ्यांनी या संदर्भाची मिटिंग घेणं त्यांना शक्य नाही मला कळवलं। गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रात असं मला कधी कळलं नसतं। किती काय करून गेलं लोक घाबरती असतात, स्वतःचं मन मांडायला घाबरू शकतात, हे समजू शकतो, पण दुसऱ्याचं म्हणतं ऐकून घ्यायला सुद्धा घाबरतात, हे तिथं बारामतीमध्ये बघायला। तर शरद पवारांनी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती। बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी वेळ नाही असा निरोप शरद पवारांना पाठवला, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे आणि यावर बारामतीतील व्यापाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय। बारामतीतील बाजारपेठेतून याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी जयदीप भगतने। बारामती कुणाची यावरून शरद पवार आणि अजित पवार यांचा संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळेच बारामतीतील उद्योगधंद्यांशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी गोची होती का असा प्रश्न निर्माण झालाय। त्याचं कारण असं आहे की शरद पवार गेल्या काही दिवसापासून बारामतीतील विविध घटकातील लोकांना भेटत आहेत, त्या पद्धतीनं मेळावे देखील घेत आहेत। व्यापाऱ्यांचा मेळावा घेण्याची इच्छा शरद पवारांनी व्यक्त केली होती, त्यावरती बारामतीतील व्यापारी संघाच्या वतीनं त्यांना वेळ नसल्याचं कळवण्यात आलेलं आहे। अर्थात त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जाते आणि प्रश्न निर्माण होतोय, व्यापाऱ्यांनी हा निर्णय अजित पवारांच्या दबावामुळे घेतलाय का असा प्रश्न विचारला जातोय। मी सध्या आहे बारामतीतील बाजारपेठेमध्ये आणि या ठिकाणी विविध नागरिकांची खरेदी करण्यास गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत असतानाच शरद पवारांचं हे वक्तव्य येणं, गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवारांनी व्यापारी मेळाव्यात बोलताना वयाची मर्यादा जी आहे ती घातली होती। शरद पवारांवर व्यापारी मेळाव्यात बोलताना टीका देखील केली होती। त्यानंतर शरद पवारांनी व्यापारी मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली असतानाच व्यापाऱ्यांकडून वेळ नाही असं कळवण्यात आलं। यावरती व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाहीयेत। येत्या 2 ते 3 दिवसात आमची भूमिका मांडू असं जे आहे ते व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। असं जरी असलं तरी बारामतीचा संघर्ष कुठे चाललेला आहे हे याच्या माध्यमातून दिसून येतंय। शरद पवारांनी बोलताना असं देखील म्हणालं की 50 वर्षात मला आजपर्यंत असं कुणी कळवलं नव्हतं, ते बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी वेळ नाही असं सांगितलं। त्यामुळं आता बारामतीतला संघर्ष कुठल्या टोकाला जाईल याचा प्रत्यय आपल्याला आता आलेला पाहायला मिळतोय शरद पवारांच्या या वक्तव्यातून। कॅमेरा पर्सन अमोल गवायसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।